नमस्कार मित्रांनो. मागेल त्याला सौर पंप योजनेमध्ये अर्ज करून सौर पंप मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांना सौर पंपाचे साहित्य दिले जाते. त्यानंतर प्रश्न येतो इन्स्टॉलेशनचा. सौर पंप उभारणी करताना शेतकऱ्यांना खूप राबवले जाते. जसे की सिमेंट आणा, खडी आणा आणि वाळू आणा आणि खड्डा खणून द्या. या सर्व मागण्यावर महावितरणने एक प्रसिद्धीपत्रक काढून माहिती दिलेली आहे. त्याची माहिती आज आपण घेणार आहोत. आपण सोलार कंपनी निवडल्यानंतर त्या सौर पंपाची संपूर्ण उभारणी करून द्यायची जिम्मेदारी ही त्या सोलर कंपनीची असते. त्यामुळे जर उभारणी कंत्राट घेणाऱ्या कंपनीकडून लावलेल्या कर्मचाऱ्यांनी तुम्हाला सिमेंट, खडी, वाळू किंवा खड्डा खणण्याचे सांगितले तर तुम्ही तुमच्या जवळच्या उपविभागीय कार्यालयात तक्रारीसाठी संपर्क करायचा आहे आणि साहित्य मागितल्याची तक्रार करायची आहे. कारण या योजनेत कंपन्यांना हे कंत्राट पूर्ण उभारणीचे दिलेले असते. त्यात खड्डा कंपनीकडूनच खणला जातो आणि सिमेंट, खडी, वाळूसुद्धा त्यांचेच असते. त्यामुळे जर तुम्हाला अशी मागणी केली असेल तर तुम्ही MSEBच्या कार्यालयात जाऊन तक्रार देऊ शकता. तसेच दुसरे म्हणजे महावितरण कंपनीकडून फोन आहे असे भासून तुम्हाला OTPची मागणी केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यात बऱ्याच जणांचे अकाउंटचे पैसे गायब झालेले आहेत. तरी तुमचा सौर पंप मंजूर झाला आहे, त्यामुळे तुम्ही OTP द्या असा फोन आला तर OTP देऊ नये असेही महावितरणकडून सांगण्यात आले आहे. तसा फोन आला तर तुम्ही महावितरणकडे तक्रार करू शकता. तुमचे सौर पंपचे काम व्यवस्थित होत नसेल तर महावितरणच्या कक्ष अधिकारी, वायरमन किंवा जनमित्र यांच्याशी संपर्क साधायचा आहे असेही आवाहन केलेले आहे. तसेच कोणी पैसे मागत असतील तरीसुद्धा तक्रार करावी. या योजनेत फक्त एकदाच पंपाचे पैसे घेतले जातात, तेही ऑनलाईन घेतले जातात. त्यानंतर तुम्हाला 1 रुपयाही कोणाला द्यायचा नाही. तुमच्या अर्जाची स्थिती तुम्ही मागेल त्याला सौर पंपच्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता. या योजनेच्या इतर कामासाठी महावितरणकडून प्रतिनिधीची नियुक्ती प्रत्येक उपविभागीय कार्यालयात केलेली आहे. तुमच्या अर्जातील त्रुटी वगैरे असतील तर काढून घ्या. आता लवकरच पंप निवडीचा ऑप्शन येणार आहे. तो मार्च नंतरच येणार आहे, कारण मार्च पूर्वीचा कोटा पूर्ण झालेला आहे. आता नवीन आर्थिक वर्षात म्हणजे मार्च नंतर उर्वरित अर्जदाराला पंप निवड ऑप्शन देऊन त्यांना जूनच्या आत पंप उभारणी दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आताच घाई करू नये आणि एप्रिल महिन्याची वाट पाहावी. धन्यवाद.